मुंबईमध्ये नवीन आहात व मुंबई लोकलने तुम्हाला सर्व मुंबई फिरायचे आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। खरंच मुंबई शहर हे एक स्वप्नांचे शहर जिथे देशातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात आपली स्वप्न वराशी बाळगून। म्हणूनच या मुंबई शहराला स्वप्नांचे शहर म्हणतात। जेव्हा तुम्ही या स्वप्नाच्या शहरात येता तेव्हा याच मुंबई लोकलने प्रवास करावा लागतो। सर्वांना सामावून घेणारी आपली ही मुंबई लोकल। नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळमामा। सर्वांचे परत एकदा स्वागत आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजच्या आपल्या ह्या स्पेशल ब्लॉगमध्ये आपण मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईच्या लोकलने प्रवास करणार आहोत। तसा तर आपण रोजच प्रवास करतो, परंतु हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जी मुंबईत पहिल्यांदा आली आहेत किंवा मुंबईत पहिल्यांदा येण्याचा विचार करतायत। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा राहणार आहे। चला तर जाणून घेऊयात लोकल ट्रेनबद्दल थोडक्यात माहिती। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर जाऊया स्टेशनच्या आतमध्ये। स्टेशनच्या आतमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला लोकलने प्रवास करायचा आहे म्हटल्यावरती तिकीट तर काढलेच पाहिजे। तर हे आहे तिकीट घर। तिकीट घराच्या बाजूलाच हे अशा ॲटोमॅटिक तिकीट मशीन्स लावलेले आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला लाईन लावायची गरज नाही। माझ्याकडे तर मंथली पास आहे त्यामुळे आपल्याला तिकीट काढायची गरज नाही। हे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितले। प्लॅटफॉर्मवरती जायच्या अगोदर हे आहे RPFचे चेकिंग काउंटर। समोरच वरती या LED मध्ये बघू शकता कोणत्या प्लॅटफॉर्मवरती कोणती ट्रेन लागली आहे। आपली ट्रेन ही बोरिवली ते विरार ही प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती येणार आहे। चला तर जाऊयात आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। मुंबई लोकलची गर्दी काय असते ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला दाखवतो। तुम्हालाही एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी सीडी आहेत, सरकते जिने आहेत, लिफ्ट आहेत, पण लिफ्ट ह्या फक्त ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीसाठीच असतात, त्यामुळे आपण सीडीने जाणार आहोत। कोणीही एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट वापरू नये, म्हणजेच पटरी क्रॉस करू नये। आपणाला एवढ्या सर्व सुविधा असताना आपण आपला जीव धोक्यात घालू नये व सीडीचा उपयोग करूनच एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जावे। तर आपण पोहोचलो आहोत ब्रिजवरती। समोर हे असे तुम्हाला इंडिकेटर दिसतील। C म्हणजे चर्चगेट, V म्हणजे विरार। तेव्हा आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आली आहे हे समजण्यास सोपं होतं। इंडिकेटर बघूनच व्यवस्थित प्लॅटफॉर्मवरती उतरावे, म्हणजेच परत ब्रिज चढ उतार होणार नाही। हा आहे सरकता जिना। या सरकत्या जिन्यावरती तुम्ही लगेज घेऊन जाऊ शकत नाही। या सरकत्या जिन्याचे इमर्जन्सी बटन तेव्हाच प्रेस करा जेव्हा तुम्हाला काही इमर्जन्सी असेल। खरंच बाबा काही इमर्जन्सी आहे तेव्हा तुम्ही इमर्जन्सी बटन प्रेस केले तरी चालेल, अन्यथा इमर्जन्सी बटन प्रेस करू नये, कारण या सरकत्या जिन्याला पुन्हा चालू करण्यासाठी कमीत कमी अर्धा तासाचा कालावधी लागतो। त्यासाठी उगाचच बटन प्रेस करू नये। आपली विरार डबल फास्ट लोकल 3:23 प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती लागलेले आहे। चला तर जाऊयात प्लॅटफॉर्मवरती।
ही विरारवरून चर्चगेट जाण्यासाठी समोर येणारी AC लोकल आहे. त्याचा हा सुंदर व्ह्यू. लोकल ट्रेन ही 2 लाईनवरती चालते. एक लाईन म्हणजे स्लो लाईन व दुसरी म्हणजे फास्ट लाईन. स्लो लाईनने चालणारी लोकल ही सर्व स्टेशनवरती थांबते व फास्ट लाईनवरती चालणारी मेन स्टेशनवरतीच ती थांबते. चला तर आपली विरार डबल फास्ट लोकल आलेली आहे. चढूयात लोकलमध्ये. तर आपण पकडली आहे लोकल व लोकलमधून हे सुंदर निसर्ग असा दिसतोय. समोरूनच अशी ही लोकल ही येते. खरंच खूप छान असा व्ह्यू आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मुंबई लोकलचा विस्तार कुठून कुठंपर्यंत आहे, तुम्हाला तिकीट काढण्यासाठी किंवा बुक करण्यासाठी रेल्वेकडून काय काय सुविधा दिल्या जातात, लोकल ट्रेनचे डबे, लोकल ट्रेनचे कोचेस कशा प्रकारे असतात, याची सर्व माहिती घेणार आहोत. तरी नेक्स्ट व्लॉग ही नक्की बघा व हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली लोकल ही बोरिवली ते विरार डबल फास्ट असल्यामुळे बोरिवली ते डायरेक्ट भाईंदर, भाईंदर ते वसई व वसई ते विरारलाच डायरेक्ट थांबते. चला तर विरारला तुम्हाला दाखवतो मुंबई लोकलची गर्दी काय असते ती. आता तुला जायचं करा. तू आता इकडे